श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र, वाङ्मय कार्य, त्यांनी जे अत्यंत शांत पद्धतीने कार्य केलं की जो विस्तार प्रसार अजूनही चालूच आहे, त्यांच्याबद्दल आपण 3 प्रवचनात म्हणजे प्रवचन त्रिवेणी, एक प्रवचन काल झालं, आज तिथी आहे श्रावण वद्य त्रयोदशी, पण तारीख आजची महत्त्वाची आहे ती म्हणजे 5 सप्टेंबर, जो आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला कारण एक मोठे असे तत्त्वज्ञ, अत्यंत चांगले वक्ते, इंग्रजी संस्कृत या विषयांवर प्रभुत्व असलेले असे डॉक्टर राधाकृष्णन हे अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये प्राध्यापकाचं काम करायचे, ज्यांना आपण रोव्हिंग प्रोफेसर म्हणतो. फिरते, आज ही युनिव्हर्सिटी उद्या ती, किंवा काही काळ इकडे काही काळ तिकडे, म्हणून अत्यंत चांगला वरच्या दर्जाचा शिक्षक डॉक्टर राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यांच्या जन्माचा मुहूर्त साधून आपण शिक्षक दिन किंवा टीचर्स डे साजरा करतो दरवर्षी. गेल्या वर्षी यावर्षी सगळंच ऑनलाईन असल्यामुळे शिक्षक दिन कसा साजरा केला किंवा कसा साजरा करायचा याबद्दल प्रत्येक संस्था शिक्षक विचार करतील, पण एक सहज सुचवायला हरकत नाही. कारण काय की असा शिक्षक दिन हा आठवडाभर चालतो सोहळा. त्या दिवशी जमलं नाही, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना जायला जमणार नाही, कारण ते ऑनलाईन आहे सध्या. पालकांनी जायला काय हरकत आहे? पालकांनी शिक्षक दिन साजरा करायला, संस्थांचे जे चालक आहेत, व्यवस्थापक आहेत, ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, त्यांनी का नको शिक्षक दिन साजरा करायला? कारण शेवटी कुठल्याही शिक्षण संस्थेतला सगळं प्राणतत्व किंवा प्राणसूत्र कोण असेल तर शिक्षक. शिक्षक एखादी गोष्ट कमी असेल ना तर तिची सुंदर भरपाई करतो, एखादी अनावश्यक गोष्ट असेल ना तर ती कातरून अगदी सुंदर आकार देतो. आपल्या शिकवण्याला, आपल्या शिक्षणाला, पाठ्यक्रमाला हा सगळा विचार महत्त्वाचा आहे. म्हणून राधाकृष्णनचं स्मरण करताना शिक्षक दिन हा अशा पद्धतीने साजरा करूया आपण की शेवटी हा कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. गुरुपौर्णिमासुद्धा साजरी करतात ते विद्यार्थी आपल्या गुरुबद्दल. गुरु त्यांची माता, गुरु त्यांचा पिता, गुरु त्यांचा सर्व देव असतो, कारण ते त्यांच्याचकडे जाऊन काही काही वर्ष राहायचे, त्यामुळे ती गुरुपौर्णिमा झाली. पण आपण शिक्षक दिन 3 महत्त्वाच्या शिक्षकांचा संदर्भ या आपण केला पाहिजे या संबंधात. एक म्हणजे आत्ता सांगितलेले डॉक्टर राधाकृष्णन, त्यांना जगात इंटरप्रिटर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे जे तत्त्वज्ञान आहे, भारतीय तत्त्वज्ञान, पाश्चात्य तत्त्वज्ञान, त्याचे सुंदर भाष्यकार, त्याच्यावर ते चांगली कॉमेंट्री करतात, अत्यंत चांगले वक्ते आहेत. दुसरे म्हणजे ज्यांनी शिक्षणात प्रयोग केले चांगले, ते आपण म्हणतो रवींद्रनाथ टागोर. त्यांनी विश्वभारती विद्यापीठ काढलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतिनिकेतनचा हा निसर्गाच्या सान्निध्यात निरनिराळ्या कला आणि निरनिराळ्या साहित्य शाखा शिकवण्याचा, शिकण्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केला. म्हणून प्रॅक्टिशनर, प्रयोग करणारे, एक्सपेरिमेंटर असं वर्णन केलं जातं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं. पण महात्मा गांधी ओरिजिनल कॉन्ट्रीब्युटर टू एज्युकेशन फिलॉसॉफी, गांधींचंच नाव घेतलं जातं. आणि गांधींचा जो कन्सेप्ट म्हणजे जी संकल्पना आहे बेसिक एज्युकेशन, मूलभूत शिक्षण, ती टेक्स्टबुकमध्ये परदेशातही शिकवली जाते. काहीतरी नवीन आहे थिअरी ही. म्हणजे आपल्या देशाची माती, आपल्या देशाची संस्कृती याच्यात जिची मुळं घट्ट रुतलेली आहेत अशी एक शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करूया. मग ज्या भागात जो क्राफ्ट म्हणजे जो व्यवसाय तो मुख्य असेल तो मध्यवर्ती ठेवून बाकीचे सगळे विषय त्याच्या भोवती, ज्याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतो, हे एक प्रकारची आखणी होती. कशाची? करिक्युलमची. करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम, त्याच्यावर आधारित पाठ्यपुस्तकं तयार होतात, त्याला पाठ्यपुस्तकं म्हणजे एक आहे करिक्युलम आणि दुसरं आहे सिलेबस.
करिक्युलम जास्त महत्त्वाचं असतं, कारण गोल्स अँड ऑब्जेक्टिव्स, शिक्षण व्यवस्थेची जी काही ध्येय आहेत, जी काही उद्दिष्ट आहेत, ती या करिक्युलममधून, म्हणजे शिक्षणाचा जो कोर्स आहे ज्याला आपण पाठ्यक्रम म्हणतो, शिक्षण व्यवस्था एका अर्थाने, तर त्याच्यात तो व्यक्त होतो. एक चांगला कन्सेप्ट दिला होता. 1939 साली सुरुवात केली त्यांनी यावर चिंतन करायला, पण 1942 साली हा प्रयोग अर्धवट राहिला, कारण भारत छोडो असं मोठं देशव्यापी किंवा राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केलं होतं. पण अजूनही शिक्षण याच्यात मूलभूत विचार करून काहीतरी नवीन एखादा सिद्धांत, नवीन एखादी शिक्षण पद्धती, नवीन एखादी शैक्षणिक विचारधारा शिक्षण क्षेत्राला, कुठल्याही जगात कुठलाही असू दे देश, सिस्टम कुठली असू दे, हा फार एक महत्त्वाचा विचार गांधीजींनी दिला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने या आणि इतर सर्व महान शिक्षकांना, विशेषतः आपण बालवर्गापासून ते आपण अनेक पातळ्यांवर शिकतो आणि शिकत आहोत सुद्धा, तर त्यांना आपण कृतज्ञतेचं अभिवादन करून पुढे जाऊया. स्वामी स्वरूपानंद यांनी सुद्धा आपली उमदी हयात ज्याला म्हणतात ती शिक्षक म्हणूनच सुरू केली होती. त्यावेळेला सगळीकडे आपण म्हणतो ना, स्वदेशी, स्वतःची संस्कृती, स्वभाषा यांचा एक त्यांनी आग्रह धरला होता. तर त्याच्यावर आधारित असे प्रयोग निरनिराळ्या ठिकाणी आश्रम निर्माण करून लोकांनी केले. ते शिक्षक असतील, शिक्षण क्षेत्रात असतील, विचारवंत असतील, समाजसेवक असतील, पण अशा पद्धतीवर शाळा सुरू झाली. पावसला लेहे परत मुंबईहून, आणि त्यांनी ती शाळा होती त्याला स्वावलंबनाश्रम असं नाव दिलं. तो प्रयोग काही दिवस चालला किंवा 1-2 वर्ष चालला म्हणूया, कारण पुढे विद्यार्थ्यांनी हा विचार केला, पालकांनी विचार केला की हे शिक्षण मला आर्थिक काय मदत मिळवून देणार आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तू सुस्थिर राहशील, पण प्रत्येकाला मॅक्सिमायझेशन ऑफ इन्कम हे वेड लागलेलं आहे, हा ध्यास लागलेला आहे. आणि मॅक्सिमायझेशन हा एक क्वांटिटेटिव्ह, म्हणजे आपण संख्यात्मक असा विचार आहे. आणखीन आणखीन आणखीन, मग मार्क्स 90% नको, 95 नको, 96, मग इतके रन्स काढूया, इतके पैसे मिळवूया, हे सगळं संख्यात्मक सुरू झालं. त्यावेळेला असले आश्रम वगैरे कोणाला पाहिजे असतील, आणि ज्याला बेसिक एज्युकेशन म्हणजे मूलभूत शिक्षण पद्धती किंवा मौलिक असा शब्द त्याला वापरला, बुनियादी तालीम असं उर्दूमध्ये म्हणायचे असेल. बुनियाद म्हणजे फाउंडेशन, फाउंडेशनल काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे, चांगला माणूस घडवणारं. हा प्रयोग स्वामी स्वरूपानंदांनी केला. स्वामी स्वरूपानंदांचं चित्र कसं होतं, तर ते चित्र आपल्या समोर आहे. इतकं शांत आणि इतकं ते त्यांचं ज्ञान सूर्यासारखं होतं, तर त्यांचे भाव हे चंद्रासारखे होते. म्हणून सूर्य आणि चंद्र, भाव आणि अर्थ, भावार्थ हा विचार त्यांच्या सगळ्या जीवनात, त्यांच्या सगळ्या शिकवणुकीत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या वाङ्मयात एक अंतःप्रवाह वाहतो. तो या भावनेचा आहे आणि या विचारांचा आहे. लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांनी काय म्हणले चांगल्याबद्दल, शिक्षक माणूस कसा चांगला असावा, शिक्षक कसा असावा, या सगळ्याचा जो विचार आहे तो त्यांच्या शब्दात आपण पाहणार आहोत. आणि म्हणून एक विचार करूया की ज्या वेळेला ते स्वामी स्वरूपानंद विचार करतात की शिक्षण कसं असलं पाहिजे, तर साहजिकच ते कसं असलं पाहिजे, ते आधारित असलं पाहिजे श्रम. आश्रम या शब्दात सर्व बाजूनी सर्व प्रकारचे श्रम. पुलंनी विनोदाने म्हणलेलं आहे, मी अनेक आश्रमात म्हणाले गेलो, इतकं सगळं सुख लोलूप असं तिथलं जीवन होतं, एअर कंडिशन अध्यात्म आपण ज्याला म्हणतो तसं, की लोकांना करायचे सुद्धा श्रम वाटत होते, असा तो आश्रम होता म्हणाले. खरा आश्रम म्हणजे काय, सर्व बाजूनी सर्व प्रकारचे श्रम, आणि हा स्वावलंबनाश्रम होता. पण नियतीच्या मनात काहीतरी निराळ होतं की स्वावलंबनाश्रम म्हणून जीवनाची आपण म्हणतो ना हयात किंवा जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करणारा हा एक महामानव स्वामी स्वरूपानंद, ज्याला आपण पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद. परमहंस म्हणलं की प म्हणजे काय, परमहंस परिव्राजक. परवा आपण टेंबे स्वामी म्हणले होते, परिव्राजक होते, अखंड फिरत होते. विवेकानंद परिव्रज्या केली होती, परिव्राजक विवेकानंद, परिक्रमा करणारे विवेकानंद. रामदासांनी परिक्रमा केली होती, व्यासांनी परिक्रमा केली होती, शंकराचार्यांनी परिक्रमा केली होती, आणि देश हिंडून पाहिला, समाज जीवनाचा अभ्यास केला, आणि आपलं धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक शिक्षण देताना याचा त्यांना उपयोग झाला. पण स्वामी स्वरूपानंद हे पूर्णपणे परावलंबी बनले. त्यांच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप आपण टाकला होता परवा काल. तर आपण विचार करूया की
त्यांच्या जीवनातलं एक महत्त्वाचं तत्त्व जे प्रत्येक साधू संतांच्या जीवनातला पहिला अध्याय असतो की कितव्या आधीच्या पिढीत भक्ती सुरू झाली, ईश्वराची शुद्ध भक्ती सुरू झाली. 8व्या पिढीत संत सत्पुरुष जन्माला येतो. तुकारामही तसेच होते, गोंदवलेकर महाराजही तसेच होते आणि आपले स्वामी स्वरूपानंदही तसेच. त्यांच्या 3 पिढ्यांचा उल्लेख येतो. आजोबा आणि आजी. आजी ही गंगाबाई नावाची एक अत्यंत तेजस्वी स्त्री नरसोबाच्या वाडीला जाऊन राहिली होती. 12 वर्षे एका साध्वीसारखं जीवन जगत होती. नंतर दृष्टांत झाला, स्वप्न दृष्टांत तिलाही झाला आणि हे परशुराम पंत म्हणून होते त्यांनाही झाला. आणि मग त्यांनी एकत्र येऊन त्यांनी विवाह केला. विचार करा, परशुराम पंत हे चांगले दत्तभक्त होते, त्यांना दृष्टांत झाला नरसोबाच्या वाडीला आणि तिथे ही तेजस्वी स्त्री आहे गंगाबाई नावाची, तिच्याशी विवाह कर. आणि तो विवाह झाला. विष्णुपंत नावाचे त्यांना पुत्र आहे. विष्णुपंत नावाप्रमाणे अखंड विष्णू सहस्रनामाचा पाठ करत होते. जसे आपण अखंड श्रीराम जय राम जय राम एकदा संपलं, दुसऱ्यांदा संपलं, अखंड विष्णू सहस्रनामाचा पाठ करत होते. इतकंच काय, पुढे 40 वर्ष, ते 40 वर्ष नव्हते जिवंत, पण जोपर्यंत होते तोपर्यंत आपला हा अत्यंत प्रतिभावंत मुलगा, सदाचरणी मुलगा, देवभक्त मुलगा इतका असहाय झालेला आहे, अगतिक झालेला आहे, बिछाण्याला खिळून राहिलेला आहे. म्हणून अधिक आर्तपणे प्रार्थना करत उत्कट भावानं ते विष्णू सहस्रनाम म्हणायला लागले. म्हणजे ते म्हणताना ऐकताना लोकांचंही हृदय हेलावून जात असे. पण उपयोग झाला का, ते बरे झाले का असं विचारूच नका, ते बरे नाही झाले. परंतु ते 40 वर्ष जगले आणि त्या 40 वर्षात त्यांनी जे काम केलं ते 80-100 वर्षात सुद्धा जमणार नाही. 40 वर्ष म्हणजे आजारी पडल्यानंतर एकंदर त्यांचं आयुष्य हे 71 वर्षांचं. 1903 साली जन्म आणि 1973 साली ते गेले. म्हणजे 73-74 वर्ष, 34 पासून ते 74 पर्यंत 40 वर्ष ते आजारी होते. म्हणून 3 साली जन्म, 74 साली गेले, 71 वर्षाचं आयुष्य. आणि हे आयुष्य म्हणजे अक्षरशः पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून. म्हणजे आपण काही प्रसंग बघणार आहोत की एक बाई म्हणतात की मी काही पुस्तकं घेतलेली आहेत, त्याच्यावर तुमची स्वाक्षरी हवी. तर ते अशा नजरेने तिच्याकडे बघतात. 3 पुस्तकं असतात की आजच तिघींवर, त्या 3ही पुस्तकांवर स्वाक्षरी करायला पाहिजे का. मग ती म्हणते नाही, मी आहे काही दिवस. म्हणजे त्यांना 3दा सही करणं हे सुद्धा अवघड जात होतं. बऱ्याच वेळेला पापण्या उघडणं अवघड जात होतं, बसणं वगैरे तर अवघड जातच होतं. उभं राहणं तर गेली कित्येक, आयुष्याची शेवटची कित्येक वर्ष व्हीलचेअरवरच ते असायचे आणि त्यातलाही बराचसा काळ ते बिछाण्यावरच असायचे आणि त्यातलाही बराचसा काळ ते झोपूनच असायचे. पण कधीही बघा त्यांची मुद्रा इतकी शांत, इतकी प्रसन्न, इतकी मृदू आणि इतकी सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करणारी अशी संत प्रवृत्तीची मुद्रा. काल तुम्हाला उल्लेख केला होता की मृत्यूनंतर सुद्धा 1-2 दिवसांनी तो त्यांचा मृतदेह हा याला संजीवनी समाधी म्हणतात, त्याला जिवंतपणे ठेवला आणि वरती समाधी बांधली. तर त्यांनी आपली जागा निवडली होती. त्यांनी त्याला गार म्हणतात. गार म्हणजे ती खोली ज्याच्यात तो देह ठेवला जातो आणि ती बंद केली जाते. ज्ञानेश्वर तर जिवंतच उतरले, पण इतर अनेक संत की काय, आपले गजानन महाराजांचा देह जाळला नाही, कारण त्या वैद्यांनी सांगितलं की इथे त्यांच्या उष्णता वर्षभर त्या अवस्थेत राहतील, म्हणजे जिवंत असतील, मेलेले असतील, काही माहीत नाही, आपण त्यांचा देह तसाच ठेवूया. यांचं तेज वाढत गेलो. सहज तुम्हाला मी उल्लेख केला होता, जाऊन बघा कधी पावसला गेलात तर. देसाई कुटुंबीय की ज्यांनी अक्षरशः अहर्निशच सेवा केली, त्यांच्याकडे तो अल्बम असेल की बघा मुद्दामून की ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्याच्या दुसऱ्या दिवशी, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आणि नंतर तेज वाढत गेलेलं आहे. म्हणजे हे त्यांच्यात संजीवनी आहे. साधक संजीवनी आपण ज्याला म्हणतो किंवा संजीवनी गाथा म्हणतो, ती तर आहेच त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. अशा अवस्थेत त्यांनी मार्गदर्शन असंख्य लोकांना केलं. कसं मार्गदर्शन केलं ते नंतर बघूया. पण आपण आधी, आज शिक्षक दिन आहे, शिक्षक कसा असावा, त्यांनी माणूस कसा घडवावा आणि विद्यार्थ्यांना माणूस घडवण्यापूर्वी स्वतः माणूस कसं घडावा, त्याच्यासाठी गुरुची कृपा त्यांनी फार सुंदर सांगितलं. सद्गुरू गणनाथ उदार समर्थ. गणनाथ म्हटल्यानंतर गणेशही आठवतो, पण त्यांचं नावच गणेशनाथ होतं. त्यांच्या गुरूंचं बाबा महाराज वैद्य म्हणायचे, त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह केला होता, कृपा केली होती. सद्गुरू गणनाथ उदार समर्थ. ते नुसते उदार आणि नाही, सामर्थ्यवान सुद्धा आहेत.
घाली नयनात ज्ञानांजन, डोळ्यात त्यांनी ज्ञानाचं अंजन घातलं. हे अंजनाची एक कल्पना आहे की भूमिगत धन तुम्हाला दिसतं. मागे आपण एक विचार बघितला होता की फल्गूच्या काठी म्हणून पुस्तक आहेत. फल्गू भाग 1, फल्गू भाग 2 गुरुदेव रानडे संप्रदायातल्या भक्तांनी साधकांनी लिहिलेलं आहे पुस्तक. फल्गू म्हणजे काय? सरस्वती नदी. म्हणजे खालून तो प्रवाह वाहत असतो, वाळू ओलसर लागते, जरा हलवल्यानंतर आणखीन तुम्ही खोल गेलात तर तो प्रवाह पाणी तुम्हाला मिळतं. म्हणजे कुठलाही ग्रंथ वाचायचा असेल तर नुसते अक्षरं वाचू नका, नुसते परिच्छेद वाचू नका, नुसती प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स वाचू नका, नुसती पुस्तकं वाचू नका. काय करा तर 2 ओळींच्या मध्ये वाचायला शिका. 2 ओळींच्या पलीकडे म्हणजे बिटवीन द लाईन्स अँड बिहाइंड द लाईन्स, बियॉन्ड द लाईन्स वाचायला शिका. म्हणजे चिंतनातून मननातूनच येणार आहे. नुसतं वाचन पोपटासारखं करतात, भावपूर्ण करतात, पण अर्थवाही नसतं. अर्थ आणि भाव हे दोन्ही एकत्र आलेच पाहिजेत. अर्थ म्हणजे डोकं, ज्ञानयोग आहे, आणि भाव म्हणजे हृदय, हा प्रेमयोग किंवा भक्तियोग आहे. त्यातून ज्या वेळेला कर्म साकारतं आणि त्याला ध्यानाची जर जोड असेल, मूर्तिमंत हे जीवन, ज्याला आपण चित्र, चरित्र आणि चारित्र्य म्हणतो, या तिघांचा एकत्रित विचार आपण करणार आहोत. काय सांगतात ते बघा की सद्गुरु गणनाथ उदार समर्थ, घाली नयनात ज्ञानांजन, सहज समाधी सापडले धन. धन सापडलं ना, गुप्तधन. ते अंजन डोळ्यात घातल्यानंतर गुप्तधन, पाणी या गोष्टी कळतात भूमीतलं. मला काय भूमिगत धन मिळालं? सहज समाधी. मग त्याला काही असं बसावं लागत नाही, प्राणायाम करावा लागत नाही, पद्मासनाचंच बसलं पाहिजे असं नाही. पण नेहमी बघा ते किती ताठ आहे तो बस. त्यांचं आसन जे आहे ना, इतकं सहजासन आहे. त्यांची समाधी इतकी सहज समाधी आहे. कुठलेही कष्ट त्यांनी केले नाहीत, कारण ते कष्ट करूच शकत नव्हते, हे लक्षात ठेवा. म्हणून परावलंबी जी अवस्था होती ना, त्याच्यात त्यांनी स्वतः इतकं आतून स्वावलंबन काढलं की समाधीसुद्धा सहज समाधी, साधनसुद्धा सहज साधन, साधनासुद्धा सहज साधना. साधन कुठलं होतं तर ध्यान, नामस्मरण तर होतंच, परंतु ध्यान सोहम ध्यान. मी तो परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर मी आहे. सोहम हंसः. हा आपला श्वास चालू आहे, तिकडे लक्ष द्या, एवढंच त्यांनी सांगितलं. पुढे आपण बघणार आहोत ना. सहज समाधी सापडले धन, लाचावले मन तयाठे. लाचावले म्हणजे लत, आपण ज्याला म्हणतो ना, मला व्यसन लागलं की सतत डोळे मिटायचं, शांतपणे स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि धरिता सो सोडिता हम, हा जो चालू आहे ना, तिकडे लक्ष द्या फक्त. आपलं नाही लक्ष राहत. आपला श्वास चालू आहे हे आपण गुदमरल्यानंतर कळतं. आम्ही नेहमी म्हणतो ट्रॅफिक जॅममध्ये सगळ्या वाहनांचा धूर, आणि जर तुमची एसीची काच बंद नसेल, काय श्वास चालू होतो ना, आपला गुदमरल्यासारखं वाटतं, त्यावेळेला श्वासाची आठवण येते. एरवी श्वासाकडे लक्ष द्या, बास, तेवढी सहज समाधी पुरेशी आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची ही ओवी आपण अनेकदा ऐकलेली आहे. चालता बोलता, मी चाललो तरी माझं आसन मोडत नाही आणि बोललो तरी माझं मौनभंग पावत नाही. इतकी सहज साधन आहे. ही खरी फल्गूची साधन आहे, आतली साधन आहे. म्हणजे मी बोलतोय ना तरी माझं मौन कायम आहे, लक्षात ठेवा. आणि मी चालतोय, हलतोय, निरनिराळी कामं करतोय तरी माझी समाधी भंग पावलेली नाही. आसन, विशेषतः पद्मासन, आपण हा विचार मागे बघितला. पद्म म्हणजे कमळ, आणि कमळ चिखलात असतं पण घाण नसतं. कमळाची पानं पाण्यात असतात पण ओली होत नाहीत. म्हणजे निर्लेप, अलिप्त, आपण जे म्हणतो डिटॅचमेंट, एक अलूफनेस, दूर आहे. आणि दुरून साक्षीभावानं बघायचं, हे सुंदर प्रतीक आहे कमळ. आणि म्हणून देवांचे, संतांचे वर्णन करताना नेत्रकमल, हस्तकमल, चरणकमल किंवा मुखारविंद निरनिराळे शब्द वापरतात. राजीव लोचन, राजीव म्हणजे कमळ आणि लोचन म्हणजे डोळे, कमळासारखे डोळे. म्हणजे काय, त्याच्या दृष्टीत वासना नाही आहे. तो कुणाकडे बघेल त्याला ती दृष्टी चिकटत नाही आणि तो अस्वस्थ होत नाही. काय दृष्टी, काय बघत होते ते असं वाटत नाही कुणालाही. उलट इतकी वत्सल दृष्टी असते, त्याने आपल्याकडे पाहत राहावं असं वाटतं. ते का बघत नाही आहेत माझ्याकडे, माझ्यात काही कमी आहेत का, विचारावं का त्यांना, का इतरांना विचारावं, ज्यांच्याकडे ते पाहत असतात असं आपल्या मनात विचारायला पाहिजे. इतकी वत्सल दृष्टी पाहिजे. यांची दृष्टी बघा, रामकृष्ण परमहंस हे त्यांचे आदर्श होते. आणि रामकृष्ण परमहंस गेले केव्हा तर 1836चा जन्म, 1886 साली गेले. 50 वर्षांचं आयुष्य होतं. आणि त्यांनी सांगितलं की 200 वर्षांनी वायव्य दिशेला मी पुन्हा येईन. आता ते बंगालमध्ये होते आणि हे रत्नागिरी म्हणजे समुद्रकिनारी, दोन्हीकडे समुद्रच आहे.
पण निराळा ना, हा ईस्टर्न आहे त्यांचा, पूर्वेकडचा, आणि हा पश्चिमेकडचा आहे. तर त्यांना 100 वर्षांनी जवळजवळ ह्यांचं कार्य सुरू झालं. रामकृष्णच वाटायचे, आणि ते अनेकदा म्हणायचे, जो राम, जो कृष्ण, तोच मी रामकृष्ण. रामही कृष्णही, त्यांचं नाव रामचंद्र होतं, आणि रामकृष्णसुद्धा, हे दोन्ही मिळून जे रामकृष्ण झालं ते सुद्धा. आणि म्हणून आज आपण त्यांची एक अप्रतिम कविता वाचणार आहोत. लहान मुलांना आपण निबंध देतो ना, की मला वाटतं पक्षी व्हावं, मला वाटतं अदृश्य व्हावं, किंवा मी अदृश्य झालो तर, तशी यांची 8 कडव्यांची अशी श्लोकासरी, पण त्यांचं साकी वृत्त आवडत होतं. साकी म्हणायला फार छान हो, त्यांचे भावार्थ गीता या साकी वृत्तात आहे. आत्ता आपण 1-2 ओळी म्हणल्या की तुम्हाला लक्षात येईल, अरे हे किती गाण्यालाच गोड वाटतं. एखादा शब्द त्यातला अवघड वाटला, पण जरा चिंतन केलं की तो शब्द आपल्याशी बोलायला लागतो. आणि मग जीवनाशी हे किती प्रामाणिक आहे त्यांचं स्वप्न किंवा त्यांची एक कल्पना आपल्याला कळेल. आणि मग आपण पुढे बघूया. शेवटी सांगतात, चालता बोलता हे केव्हा शक्य आहे? मी चाललो लोकांच्या कल्याणासाठी, आणि मी बोललो लोकांच्या मंगल, शुभ आणि अत्यंत चांगल्या गोष्टींसाठी. तर मी बोललो तरी मोडत नाही माझं मौन, आणि मी चाललो, म्हणजे मागे उदाहरण दिलं होतं, ध्यान बसलेलं आहे आणि माझं सुंदर ध्यान लागलेलं आहे. अशा वेळेला हे घडलेलं उदाहरण म्हणून मी पुन्हा सांगतो तुम्हाला. शेजारच्या खोलीतला एक, शेजारच्या घरातला फक्त आजी आहे तिथे, आणि एक मूल पडतं, जोरात रडतं, आणि नंतर रडणं थांबतं. आता हे मला ध्यानात ऐकू येते, कारण त्याला बाह्य संज्ञा म्हणतात, अवेअरनेस तो असतो थोडा. अशा वेळेला माझं ध्यान चालू ठेवायचं का नाही? धावत जायचं, आणि त्यानं श्वास लागलेला असेल त्याच्या छातीवर, पाठीवर मारून, पाणी वगैरे मारून त्यांनी परत रडायला सुरुवात केली पाहिजे ना. ते श्वासच त्याचा कोंडून राहिला तर त्याच्या जीवाला धोका असतो. आणि हे कापत्या हाताने आजी काय करणार होत्या? हे धावत येतात आणि म्हणतात, तुम्ही फक्त जरा पाणी मारून याला रडकं करूया आपण, आणि काय झालंय ते आपण डॉक्टरना मी बोलवून आणतो. आता लक्षात ठेवा, मी इतकी हालचाल केली तरी माझं ध्यान भंग पावलेलं नाही आहे. कारण ध्यानातून जे मिळवायचं, चांगला माणूस होणं, देवाशी एकरूप होणं, सद्गुरूंच्याशी इतकं एकरूप म्हणजे पूर्णपणे तद्रूप होऊन जाणं, हेच जर करायचं आहे तर संतांनी काय शिकवलं, सद्गुरूंनी काय शिकवलं, की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. म्हणून नाहीतर त्याला खुडूक ध्यान म्हणतात. खुडूक म्हणजे कोंबडी जशी अंडी उबडायला बसून राहते, हालतच नाही, अशा प्रकारचं हे रिजिड मेडिटेशन, ट्रान्स काय उपयोगाचे हो? नाही. ती समाधी, ते ध्यान लोककल्याणकारी असेल, मग मला उठावं लागलं तरी चालेल, मला बोलावं लागलं तरी चालेल, मौन आहे. पण एखादं मला कळतं की अरे बाबा, तुमचा जो पदर आहे तो त्या निरांजनावर पेटलेला आहे, आणि माझं मौन आहे, मला दिसतंय मी खुणा करतोय. त्यावेळेला ती बाई रागवून म्हणते की काय खुणा करून बोलता, बाई माणूस आहे मी. अरे बापरे, हा भयंकर प्रसंग आहे. त्याच्यापेक्षा तिला सांगा तुमच्या जीवाला धोका आहे. मग ती बघते हां, आणि नंतर धन्यवाद म्हणते. पण सुरुवातीला काय, जो एका शब्दाने जे काम होईल, बाई आग लागली आहे, बस परत तुमचं मौन चालू करा ना. ज्या मौनात दुसऱ्याचं जीवन वाचवणं असेल, ज्या मौनात लोकांचं शुभ, मंगल आणि कल्याण असेल, लक्षात ठेवा, मौन मोडलं पाहिजे. असं मौन म्हणजे चालता माझं आसन मोडत नाही, आणि बोलता माझं मौन भंग पावत नाही. आता आसन म्हणजे पद्मासन आपण म्हणलं होतं. सकाळी मी पद्मासनात बसलेलो आहे, आणि माझ्या ध्यानानंतर पद्म म्हणजे आत्ता सांगितलेलं कमळ, आणि नंतर दिवसभर मी जे काम करतो ना, त्या कामाशी मी अगदी जोडलेला, मी इन्व्हॉल्व होतो पण अटॅच होत नाही. मी त्याच्यात इतका जीव ओतून काम करतो, आत्मीयतेने, आपुलकेनं काम करतो, लक्षात ठेवा. पण मी गुंतून पडत नाही, मी त्याच्याशी चिकटला, जोडला जात नाही. एवढं मी काम केलं आणि शेवटी हेच ना असं मी म्हणणार नाही. मला जमलं तेवढं मी केलं, मी त्या कामाशी जोडलेलो नाही. त्या कामाच्या यश आणि अपयशाशी, योग्य उपयोग किंवा अयोग्य उपयोग इतकं त्यांना दिलं, पण शेवटी त्यांनी काय केलं म्हणू नका, दिलं ना मग संपला संबंध. हे असं जमलं पाहिजे. ह्यांचं संपूर्ण जीवन तसं होतं. आपण नंतर काही उदाहरणं बघणार आहोत. एक जण माणूस जातो विनोबांच्याकडे, आणि विनोबा म्हणाले, मी नाही तुमचा गुरु, तुम्हाला जर खरंच गुरुपद द्यायचं असेल तर अशा एका माणसाला द्या जो दक्षिणेला पश्चिम किनाऱ्यावर एका योग्या, परमहंस योग्यासारखा आहे. हेच की मग पावसला आले ते. समुद्रकिनारा पश्चिमेकडचा म्हणजे मुंबईपासून खाली, आणि तिथे परमहंस कोण आहेत, योगी कोण आहेत, की ज्यांचं तेज बघितल्यानंतरच लोकांना आपण निर्वाण झाल्यासारखं वाटतं. हे लक्षात ठेवा. गीर्वाण म्हणजे संस्कृत. संस्कृतमध्ये जी गीता आहे
ती ह्यांनी इतकी सोपी केली की अगदी ज्यावेळेला त्यांचं निर्वाण होत होतं त्यावेळेला लोकांना लक्षात आलं की संतांचं निर्वाण हे सुद्धा गीर्वाण भाषेतल्या अवघड ग्रंथापेक्षा खूप काहीतरी शिकवून जातं. हे यांचं उत्कृष्ट उदाहरण स्वामी स्वरूपानंद आहेत. म्हणून चालता बोलता न ढळे आसन न भंगे ते मौन कळाकाळी स्वामी म्हणे लागे लाभे अवीट आनंद. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद लागल असे छंद स्वरूपाचा. शेवटचे 2 शब्द काय? आनंद आणि स्वरूप, स्वरूपानंद. हे नाव त्यांच्या गुरूंनी त्यांना ठेवलं. ती सुद्धा रचना वाचण्यासारखी आहे. आपण एक काल बघितलं होतं वाक्य की तुम्हाला बुद्ध व्हायचं असेल ना तर शुद्ध व्हायला पाहिजे आणि शुद्ध झालं तर युद्ध करावंच लागणार नाही आहे. हे लक्षात ठेवा. युद्ध मानसिक पातळीवरचा संघर्ष, सतत मी अस्वस्थ असणं, कारण मी शुद्ध नाही आहे, माझे विचार आचार इतकंच काय उच्चारसुद्धा शुद्ध नाही आहे, हे विचार करायला पाहिजे. आणि म्हणून शुद्धतेचं मूर्तिमंत प्रतीक हे स्वामी स्वरूपानंद. ज्ञानेश्वर का ठेवलेलं आहे? ज्ञानेश्वरीचं अलीकडच्या भाषेत त्यांनी जे भाषांतर म्हणत नाहीत कारण ती मराठीच आहे, भावांतर नाही कारण ही भावार्थ दीपिकाच आहे ज्ञानेश्वरी. मग काय? भावांतर नाही आहे, भाषांतर नाही आहे, मग आहे काय? तर आपण म्हणूया की सुलभीकरण आहे, सोपी केली. जशी 700 श्लोकांची गीता संस्कृतमधली मराठीत सोपी करून सांगताना 9000 पेक्षा जास्त ओव्या लिहिल्या. पण ती 700 वर्षापूर्वीची मराठी आज प्रचलित मराठीपेक्षा खूप निराळी आहे. प्रचलित म्हणजे चालू करंट मराठीत. अलीकडच्या मराठीत ती 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी आणताना 16,000 पेक्षा जास्त ओव्या कराव्या लागल्या. ही माऊली आहे. रोज 10 ओव्यांपेक्षा जास्त त्यांना जमत नव्हतं. लिहिणं तर नव्हतंच जमत, लिहून घेत होते लोक, पण 10 ओव्या झाल्यानंतर मेंदू शिणायचा. मग रोज 10 असे 9000 ओव्या, म्हणजे कल्पना करा की किती 3-1 वर्ष लागली हे सगळं व्हायला ज्ञानेश्वरीचं. पण अप्रतिम आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे अभंग वृत्त आहे जवळजवळ, पण ओव्याच आहेत त्याच्यात. ही ज्ञानेश्वरी वाचताना आपण ज्ञानेश्वरीच मूळ वाचतोय असं वाटतं, पण किती सोपी आहे आपल्याला समजतं. फार सुरेख आहे. तर आणि त्याचं पारायण वगैरे चालू असतं. हे मामा दांडेकर त्यांचा पुढे एक अनुभव आहे, तो आपण देऊया. त्यांनी ज्ञानेश्वरी काय केली? ज्ञानेश्वरीचा मराठीत अर्थ सांगितला. चांगल्या अभ्यासकाला साखरे महाराजांची जशी ज्ञानेश्वरी आहे, जोग महाराजांची आहे, तशीच आमच्या मामासाहेब म्हणजे सोनोपंत दांडेकरांची आहे. ते म्हणाले तुम्हाला खराच जर सिद्ध योगी बघायचा असेल ना तर तुम्ही रत्नागिरीजवळच्या पावसला जा. अनेकांना ते सांगायचे. आणि ते वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख होते, अध्वर्यू ज्याला म्हणतात, प्रमुख होते. आणि ते सगळीकडे सांगायचे की हा सिद्धयोगी आहे. अनेक विद्वान माणसं त्यांना एका अर्थाने शरण गेली किंवा त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. हा केवढा चमत्कार आहे हो. तसे ते शिकायला गेले होते पुण्याला, पण त्यांना प्रकृती आडवी आली. त्यांनी काही पेपर्स दिले, वाङ्मय विशारद, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ती परीक्षा. नंतर काही ठिकाणी उल्लेख आहे की ते झाले सुद्धा, काही ठिकाणी अर्ध, पण त्यांना गरज नव्हती. शारदेचा वरदहस्त म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त त्यांच्यावर होताच होता. आणि कुटुंब देसाई लाभलं की यांच्या एका खोलीत ह्यांचं सगळं विश्व होतं. आता विश्वात्मके देवे, तर ती खोली जर विश्व असेल तर विश्वात्मक देव म्हणजे तिथे असलेले स्वामी स्वरूपानंद. याच्याबद्दल तुम्ही हेच करू नका, दुमतच नसणार आहे. आणि मग असावं कसं माणसानी हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी सांगितलेलं आहे. जसे 6 गुण खरं म्हणजे भाषेतले सगळे चांगले गुण त्याला भग म्हणायचं, आणि ते गुण ज्याच्याकडे आहेत त्याला भगवंत किंवा स्त्रीला भगवती म्हणायचं. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. पण तिकडे 6 गुण सांगितलेले आहेत. त्याच्यात ज्ञान असेल, औदार्य असेल, वैराग्य असेल, असं ते श्री म्हणजे वैभव असेल, ही 6 गुण. तसे इथे 6 गुण चांगल्या माणसात कुठले असले पाहिजेत. आणि या 6 गुणांची मूर्ती तयार केली की त्याला स्वरूपानंद नाव द्यायला हरकत नाही. अवघड वाटतील शब्द पण फार सुंदर आहेत. त्यांनी काय? सुहास्य वदन ही पहिली खूण आहे. सुहास्य वदन. त्याच्यानंतर प्रसन्न दर्शन. दर्शन प्रसन्न पाहिजे. बघा ना, यांच्याकडे बघत राहावं असं वाटतं. लहान मुलीसुद्धा जायच्या त्यांच्याकडे, आई त्यांच्याकडे स्वामींकडे बघत बसा वाटत नाही, मी पुन्हा जाऊ दर्शन घ्यायला. आणि त्यांना दुसरा माणूस एकदम आला ना की ह्यांना त्रास व्हायचा, म्हणजे खरंच त्रास व्हायचा. लहान मूल आल्यानंतर व्हायचा नाही. लहान मुलं दंगा करत यायची, 2 जण स्वामीजी खडीसाखर देतात म्हणून प्रसाद घ्यायला पुन्हा पुन्हा यायचे. तुम्हाला त्रास होत नाही का? त्यांचं नाही म्हणाले. त्यांची मनं स्वच्छ आहेत. आपण वेल व्हेंटिलेटेड म्हणतो ना, तशी त्यांची मनं आहेत. मनं रिकामी आहेत असून
त्याच्यावर प्रपंचाचे किंवा समाजात जीवनाचे ठसे उमटवलेले नाही आहेत, मग त्यांचा मला त्रासच होत नाही. मला बरं वाटतं, बालब्रह्म आले खोलीत असं वाटतं. मी आनंदाने त्यांच्याशी हे करतो, हसतो, देतो त्यांना प्रसाद. मोठी माणसं नाही. मोठी माणूस ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपले पूर्वग्रह, आपले गैरसमज, आपले आग्रह लक्षात ठेवा. आणि मी म्हणजे कोणीतरी, ही सगळी वलय किंवा आपण त्याला म्हणूया स्पंदनं घेऊन येतो. आणि ती इंटरफिअर म्हणजे माझी जी स्पंदनं आहेत सात्विक, त्याच्याशी राजस आणि तामस स्पंदनं यांचा संघर्ष होतो, त्याचा मला त्रास होतो. असं त्यांनी खूप सांगितलेलं आहे. अनुभवाचे बोल आहे ते. म्हणून सांगतात, पहिलं सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मितमधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, एवं षडविध सज्जन लक्षण. ही सज्जन लक्षण 6 एवं षडविध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण, होतो वश परमेश. परमेश्वर प्रसन्न होईल. वाहतो जगदंबेची आण. आता न हा किती कठोर वर्ण आहे बघा बरं. पण इथे काय जाणवतं तुम्हाला, कितीदा न आलेलं आहे. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, एवं षडविध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण, होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची आण. हो, आपल्याला किती मधुर वाटतो. अशा हीच गंमत आहे की यांच्या जीवनात कठोरता, उग्रता नव्हतीच. पूर्णपणे आपण म्हणतो ना, शांत, सात्विक, मृदू, मवाळ असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांना हा विकार झाला, म्हणजे वैकल्य म्हणजे विकलांग अवस्था. आपण व्रत वैकल्य शब्द वापरतो. विकलता ही मनाची अशा अर्थाने की किती धावतं मन, मनाला पांगळं करा. म्हणजे आपल्या गोव्यातल्या लोकांना कळेल, आपण ज्यावेळेला कुल्ल्या म्हणतो ना, खेकडे, क्रॅब्स, त्यावेळेला ते जिवंत, कारण किती दिवस ते विकले जातील, किती दिवसांनी मला माहीत नाही. त्यांना पूर्ण ठार मारलं तर ते कुजतील, म्हणून त्यांना जिवंत ठेवलं जातं. आणि ते अगदी इतक्या वेगात जातात म्हणून त्यांचे पाय असतात ना, ते मोडले जातात. दुष्टपणा आहे हा. आणि मग तो गेला तर जास्तीत जास्त तिथपर्यंत जातो. तसा मनाला पांगळं करा. मनाचे जे पाय आहेत त्याची जी गती आहे ना ती कमी करा. मनाचे हात आहेत ना त्याची उगीच कर्म प्रेरणा, गरज नाही अशी कामं, ज्याला व्याप ठीक आहे, उपद्व्याप कशाला सांगा बरं. नसते उपद्व्याप कशाला. व्याप प्रपंचाचं नावच आहे दुसरं, उपद्व्याप नको. हा जो भाग आहे ना तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि मग लक्षात येईल की किती सुंदर कल्पनाशक्ती घेऊन हे जन्मलेले होते. ज्ञानेश्वरीबद्दल त्यांनी जे सांगितलंय ते आपण नंतर बघणारच आहोत. एक साधिका त्यांच्याकडे गेली, म्हणाली की तुमच्याकडे बघितले की वाटतं तुमच्यासारखं व्हावं. मला काहीतरी कार्यक्रम सांगा. मला नक्कीच जमणार नाही आहे तुमच्यासारखं सोहम ध्यान. मला नक्कीच जमणार नाही आध्यात्मिक साधनं. हे किती म्हणाले, किती आत्मविश्वासाने सांगतोय तुम्ही, नक्कीच जमणार नाही आहे. अरे अगदी मंदपणे म्हणलात तरी चालेल, मी प्रयत्न करेन, जमेन असं का नाही म्हणत. मग तिला जो उपदेश केलेला आहे ना तो उपदेश इतर आपल्या प्रापंचिकाने त्यांनी केलेला आहे. तो उपदेश आपण नंतर बघूया. आधी मला काय वाटतं ही खरं एखाद्या आपण म्हणतो ना की नवथर कवी किंवा अरुणावस्थेतला, म्हणजे पूर्णपणे भावपूर्ण, अजून तरुण झालेला नाही आहे, ज्याला टीनएजर आपण म्हणतो. आणि पौगंडावस्था किंवा अरुणावस्था हा सुंदर शब्द आहे. तरुणावस्थेच्या आधीचे, त्यावेळेला हिरो वर्शिप करत असतो आपण. मुलाला सोमवारी विचारा काय व्हावं असं वाटतं, मला सायंटिस्ट व्हायचं आहे. मंगळवारी विचारा आहे मला पेंटर व्हायचं आहे. बुधवारी मला डान्सर व्हायचं आहे. कारण जसे जसे कार्यक्रम टी व्हीवरचे बघतो त्याच्यात हा जो सायंटिस्टचं चित्र आहे, मला सायंटिस्ट व्हायचे. लिटिल चॅम्प्स वगैरे असते, गायक व्हायचं आहे, तो डान्सर असे, रोज त्यांचे बदलते असतात. असाच एक भाव आहे. पण प्रत्येकाचं त्यांनी वैशिष्ट्य त्या व्यक्तीचं इतकं सुंदर पकडलेलं आहे. ही साकी वृत्त आहे. क्षणात येते मनात माझ्या व्यास मुनी होऊन, हे साकी झाले. क्षणात येते मनात माझ्या व्यास मुनी होऊन, भारत गावे विश्वा द्यावे जीवन तत्वज्ञान. कुठेही ओढाताण करावीच लागत नाही, वृत्तबद्ध आहे ना ते. भारत म्हणजे महाभारत. भारत गावे आणि काय करावे, विश्वा द्यावे, कारण तो विश्वधर्म आहे. जीवन तत्वज्ञान बघा कसं वाट. क्षणात येते मनात माझ्या, क्षणात येते व्यास मुनी होऊन, भारत गावे विश्वा द्यावे जीवन तत्वज्ञान. हे कुठेही ओढाताण करावी लागत नाही. हे चांगल्या कवितेचं लक्षण आहे.
क्षणात येते, आता परत क्षण गेला ना, क्षणात येते मनात माझ्या होऊन या आचार्य शंकराचार्य, ज्यांनी भाष्य ग्रंथ लिहिले. काय सांगा, भाष्यात भाष्यद्वारा प्रकट करावे मानव जीवन कार्य. त्यांनी सांगितलं ना, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. माणूस म्हणून जन्माला आलेस ना, अरे मुक्त रहा, मुक्त व्हा, आनंदात रहा आणि आनंदच बनून जा. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदच बनून जा. आनंदाच्या गावाला कशाला जाता, आनंदच बना ना, असं आहे ते. पुढे बघा, भाष्यद्वारे प्रकट करावे मानव जीवन कार्य, क्षणात येते मनात माझ्या स्वस्थ पडून राहावे. हे आपल्याला इतकं आवडेल, कुणासारखं पडून राहायचंय, कुणासारखं. बघा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे भागवतातलं, ती कथा आपण बघितलेली आहे. क्षणात येते मनात माझ्या स्वस्थ पडून राहावे, जडभरता सम तत्वचिंतनी निषिदिनी रंगुनी जावे. जडभरताची कथा, तो राजा आहे आणि तो अगदी मुक्तीला टेकलेला आहे. इतक्यात एक हरिणी येते, सिंहाची गर्जना ऐकते, ती गर्भवती आहे, गर्भिणी हरणी. ती उडी मारते, छोटासा झरा आहे, आणि उडी मारल्यानंतर त्या प्रयत्नामुळे ती विते, प्रसवते, आणि ते पाडस असतं ना, ते पाण्यात पडतं. ती एकदा बघते काय करणार आहे, कारण सिंह आहे मागे, ती निघून जाते. हे व्हायला लागतं. त्यावेळेला मुक्तीच्या जवळ पोचलेले हे ऋषीच एका अर्थाने ते गुंतून पडतात. अरे त्याला वाचवलं पाहिजे, पाण्यात उतरून वाचवतात. मग आता त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नको का करायला, ते काय खातं, गवत खातं, ते असं करत करत एवढे गुंतून पडतात त्याच्यात की ज्यावेळेला त्यांच्या मृत्यूचा क्षण येतो त्यावेळेला ते बघतात, माझ्यानंतर आता या माझ्या पाडसाकडे कोण बघणार, माझं पाडस. हे लक्षात ठेवा. हरिणीचं उरलंच नाही. आणि ते हरिणसुद्धा मनातल्या मनात म्हणत असेल त्याच्या पद्धतीने की हे गेल्यानंतर माझं काय. हरिण यांच्याकडे बघत होतं आणि हरणाने नंतर लगेच प्राण सोडला. म्हणजे ह्यांचं ध्यान करत हरिण गेलं आणि हरणाचं ध्यान करत हे गेलं, म्हणून यांना पुढचा जन्म हरणाचा आला आणि हरण राजा झाला, रघुगण नावाचा राजा झाला पुढच्या जन्मात. आता हे ह्यांना हरिणीचा जन्म आला, पण त्यांना स्मरण होतं पूर्वजन्मीचं, कारण एवढी तपश्चर्या केलेली होती. अशा वेळेला ते म्हणतात की आता हरिणीचा जन्म काही फार काळ नाही, नको आहे आपल्याला. तो जन्म गेल्यानंतर ते मानव जन्म त्यांना पुन्हा मिळतो आणि तिथे ते भरत, जड भरत होतात. जड म्हणजे काय, काही आपणून हालचाल करायची नाही, उभं राहायचं, स्वस्थ पडावे. मनात येते, क्षणात येते मनात माझ्या स्वस्थ पडून राहावे. स्वस्थ शब्द महत्व आहे. स्व म्हणजे आत, स्थ आत पडून राहावे. आपण बाहेर पडून राहतो, दारू पिऊन रस्त्यावर पडतो, लाचारून कोणाच्या तरी दारात पडतो, केळीच्या सालीवरून पडतो, निवडणुकीत पडतो, किती पडापड चालू असते आपल्या जीवनात. आणि स्वस्थ पडून राहावे नाही, स्वस्थ आत पडून राहावं, आत्मचिंतन करावं आणि त्या आत्मचिंतनातून मुक्त व्हावं आणि इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवावा. जड भरता समा, तो उभा असायचा, त्याला कुठलीही इच्छा नसायची. कुणी बोलवलं, ये रे हे जरा पाणी तिकडे नेऊन दे, दिला, तिथे उभा राहिला. हे जरा खा रे काहीतरी, खाल्लं. तू इकडे जरा लाकडा माल तिकडे, तिकडे गेला. हे बाजारात जाऊया, तिकडे गेला. बोलणं नाही, मौन आणि जड. मी कुठलाही निर्णय घेणार नाही, काही ठरवणार नाही, कशावरही विचार करणार नाही. हे जड भरत असं, मग तोही मुक्त होतो. पुढे क्षणात येते माझ्या मनात माझ्या ज्ञानदेव होऊन. हे तरुणपणी केलेली कविता, पुढे ते ज्ञानदेव झाले ना. महाराज म्हणायचे ना, गोंदवलेकर महाराज, की कृष्ण कपडे बदलून आला, ज्ञानेश्वर झाला. तसे ज्ञानेश्वर कपडे बदलून आले आणि स्वामी स्वरूपानंद झाले. इतकं त्यांच्यात साम्य आहे अगदी. आणि म्हणून क्षणात येते मनात माझ्या ज्ञानदेव होऊन प्राकृतात, म्हणजे मराठीत, संस्कृत नाही आणि प्राकृत. प्राकृतात अतिसुगम रसावे गीता तत्वज्ञान. वाटत होतं त्यांना अतिसुगम, म्हणजे प्राकृतच आहे ना मराठीतली ज्ञानेश्वरी, पण आणखीन सोपी करून सांगावी कल्पना आहे त्यांची. पुढे ती इतकी सत्यात उतरली आणि आता तर अभंग ज्ञानेश्वरीच्या आवृत्तीमधून आवृत्ती निघतायत सुद्धा. क्षणात येते मनात माझ्या रामकृष्ण होऊन. हे रामकृष्ण म्हणजे काली मातेचे भक्त, विवेकानंदांचे गुरु. क्षणात येते मनात माझ्या रामकृष्ण होऊन, काली माते सवे असावे दर्शन सुख भोगून. ही काली माता माझी जगदंबा, तिच्याबरोबर राहावं, तिच्याबरोबर बोलावं, कधी भांडावं, सगळे व्यवहार तिला सांगून करावेत, विचार करा, असं मला वाटतं. त्याच्यानंतर क्षणात येते मनात माझ्या रामतीर्थ होऊन. विवेकानंदांच्याच समकालीन रामतीर्थ अतिशय तेजस्वी होते, बुद्धिमान होते. त्यांनी केलं काय, जगभर त्यांनी प्रवचनं केली. त्यांनी काय केलं,
तन्मयतेने विशद करावे वेदांताचे ज्ञान. तन्मय होऊन अगदी लोकांना इतकं सोपं करून सांगितलं, इतकी छोटी छोटी उदाहरणं देऊन सांगितली. एक तरुणी त्यांना विचारते की तुम्ही काय आम्हाला सांगता की फास्टिंग करा म्हणून, स्लो चला म्हणून. अरे तुमच्या देशात ते बरोबर आहे. तुम्ही लंगोटी म्हणजे कौपीनवंता खलु भाग्यवंता, म्हणजे जो लंगोटी घालतो ना तो खरा भाग्यवान. हे तुमच्या देशाला हवंच आहे, कारण घालायला कपडे नाहीत, लंगोटीचं महात्म्य बरोबर. खायला अन्न नाही, उपास महात्म्य, एकादशी महात्म्य, हे बरोबर आहे ना. आणि आधी शक्ती कमी, काय जीवनात काही मिळवायचं नाही आहे म्हणून आधीच गती कमी, त्यांना स्लो व्हायला सांगा, पडून राहायला सांगा. अमेरिकेत येऊन तुम्ही हे आम्हाला काय सांगता? ते म्हणाले अरे मला कळलंच नाही, मी कुठल्या देशात वगैरे बोलतोय, मी तन्मय होऊन बोलत होतो. पण लक्षात ठेवा, हा डायलॉग्स फक्त लक्षात ठेवा की तू कुठून आलेली आहेस. मी अशा गावानं, इथून किती आहे, 400 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे आता संपल्यानंतर तू 400 किलोमीटर जाणार? ती म्हणाली जवळजवळ 100-120 वेगाने आमच्या गाड्या धावतात, म्हणजे 3-4 तासात मी घरी पोचेन. ते म्हणाले अरे तुझी गाडी, म्हणाली नवीन घेतलेली आहे, टाकी फुल झालेली आहे, ब्रेक्स वगैरे सगळे आहेत, आणि तू आय एम द मोस्ट स्किलफुल ड्रायव्हर इन आवर लोकॅलिटी, अत्यंत चांगली ड्रायव्हर आहे. आता कल्पना कर 100-120 आणि रस्त्यावर काही तिकडे येत नाहीत, पण एखादं जर कोणीतरी जनावर आलं, काय महत्त्वाचं आहे तिथे? त्याचा जीव वाचवायचा असेल, तुझा जीव वाचवायचा असेल तर ब्रेक्स म्हणाले. म्हणजे योग्य ठिकाणी पोचण्यासाठी स्पीड पाहिजे, पण जिवंत राहण्यासाठी, कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी ब्रेक पाहिजेत. म्हणून सांगतो की ब्रेकफास्ट करा, पण त्याच्या आधी फास्ट नको का, थोडंसं फास्टिंग. नाहीतर दर 2 तासांनी उठून खातोय आणि प्रत्येक वेळेला पोट भरतोय आणि माझा फास्ट आहे. म्हणजे एक जण म्हणतात ना की 2 खाण्यांच्या मध्ये माझा उपवास असतो, 2 खाण्यांच्या मध्ये. तो नोकर सांगतो ना, मी वाटेल ते काम करीन साहेब तुमचं, पण आपली एक अट आहे. काय अट आहे? की आपल्याला उठलो झोपून ना की खायला लागतं, आणि खाल्ल्यानंतर झोप येते. झोपून उठलो ना की खायला लागतं, बाकी तुमची सगळी कामं करेन, चालतं म्हणतात त्याला. ही कसली अट? आपलं असं होतं का फास्टिंगच्या बाबतीत? म्हणून म्हणाले तुम्हाला सांगायला पाहिजे की हा जो फास्ट स्पीड आहे, ब्रेक इट, ब्रेक्स आर इम्पॉर्टंट. ती एवढी प्रभावित झाली, म्हणाली खरंच मी हा विचारच केला नव्हता. किती वेगानं, जरा स्लो कर. जीवनाचा, निसर्गाचा जर तुला अनुभव घ्यायचा आहे, रसग्रहण करायचं आहे, आनंद उपभोगायचा आहे, फास्ट काय कळणार आहे का तुला? हे सारे बोर्डवरची तुला वाचता येत नाही, तुला मंदिराचं रचना बघता येत नाही, सौंदर्य, तुला साधं इंद्रधनुष्य बघता येत नाही, कारण रस्त्याकडे लक्षण वेगात जायचं आहे. स्लो डाऊन. हेच आम्ही सांगतो. किती खाणार आहात, किती उपभोग घेणार आहात, फास्ट जरा कमी. आणि त्या रामतीर्थांनी इतकी सोपी उदाहरणं देऊन आणखीनही त्यांची उदाहरणं देता येतील. पण एक तुम्हाला उदाहरण आणखीन मार्मिक सांगतो, कारण आपली हे अडचण आहे. काय अडचण आहे? की मन इकडे तिकडे धावतं. मुलं अभ्यास करतात, पण पालकांची तक्रार कॉन्सन्ट्रेशन नाही, म्हणजे एकचित्त, एकाग्रता त्यांना जमत नाही. काय उदाहरण सुंदर आहे, लक्षात ठेवा. एक आलेला आहे घोड्यावर बसून, खूप दुरून आलेला आहे, वाळवंटातून त्याचा प्रवास चालू आहे, आणि एके ठिकाणी त्याला असं हिरवं शेत, ज्याला ओएसिस म्हणतात, ते दिसतं. तिथे एक विहीर आहे, पाणी आहे, तिथे सगळं हिरवा झालेला आहे, छोटासा भाग, तो पॅच म्हणतात, ग्रीन पॅच झालेला आहे. त्याला तहान लागलेली आहे, घोड्याला तहान लागलेली आहे. अशा वेळेला तो जो असतो तो मोटेनं पाणी काढत असतो. मोठ आपण लाट म्हणतो, आपण असे ओढतो, तिकडे बैल ओढत असतात, आणि तिकडे काय होतं, कर्र कर्र असा आवाज होतो. कशाचा? मोटेचा. ह्याला माहीत आहे की अरे या मोटेचा आवाज आहे, सुंदर ते पाणी वाहत असतं पाटातून, हा सुंदर पितो, तृप्त होतो. घोडा पाणी लावल्यावर कर्र कर्र घाबरतो. घोड्यांनी सगळे आवाज ऐकलेत, युद्धातले सुद्धा ऐकले असतील, पण हा कर्र कर्र आपण म्हणतो त्याला नाही, तो तोंड लावत नाही त्याला. तो म्हणतो अरे ते थांबव ना, तो कर्र, माझा घोडा पितोय. थांबलं. तुला मी पाणी कुठे थांबवायला सांगितलं होतं? तो म्हणतो पाणी पाहिजे वाहणार तर कर्र कर्र सहन केलं पाहिजे. तू काय कर, तुझं घोड्याचा एक नाता आहे की नाही, म्हणजे घोड्याला समजेल अशा पद्धतीने कर्र कर्र आणि ते वाहणारं पाणी दोन्ही एकच आहेत. तू त्याला कर्र कर्रशी आपण म्हणतो ना ॲकस्टम किंवा ॲक्लमटाईज कर, सवय कर. त्याला 5 मिनिटं सुद्धा लागली नाही. त्यांनी घोड्याला सांगितलं कर्र कर्र मी पाणी पितोय, तसं तू पी, आणि घोड्याने शांतपणे पाणी प्यायलं. या घोड्यासारखं आपलं मन असतं.
काय हो मी वाचायला बसणार इतक्यात शेजारी लाऊडस्पीकर सुरू झाला. काय हो त्या दिवशी अरे हे होणारच आहे, कर्र कर्र आवाज येणारच आहे. मला जर पाणी प्यायचं आहे तर त्या आवाजाशी मी जोडून घेतलं पाहिजे, लाऊडस्पीकर लागणारच आहे. मग मी काय करेन, मी श्रीराम जय राम जय जय राम अशा आवाजात म्हणेन की लाऊडस्पीकरचा जो लाऊडस्पीकर तो जो आवाज आहे ना, इट विल बी ड्राउंड, तो बुडला जाईल, मला त्याचा त्रास होणार नाही. हे मी ठरवलं पाहिजे अगदी. म्हणून तुम्हाला म्हणतो, आम्ही एक उदाहरण सांगितलं, मेट्रोनोम वगैरे सारखे गायक वापरतात हल्ली, त्याच्यात तबला वगैरे सगळं मिळतं तयार. म्हणजे इकडे टी व्ही चालू आहे आणि तुम्ही म्हणता की मला तिथे ध्यान करायचं आहे, तर काही नाही, टी व्हीचा आवाज ड्राउन होईल म्हणजे बुडेल इतका व्हॉल्यूम तुम्ही तुमच्या मेट्रोनोमचा ठेवा आणि त्याच्यातून जो ओंकार येत असेल, किती यंत्र मिळतात, श्रीराम जय जय राम मिळतं, हे जे यंत्र आहे ना ते चालू ठेवा ना आणि ते तुमच्या जवळ आहे. जरा वरच्या आवाजात केलं की बाकीचे सगळे आवाज बुडून जातात. मी करीन ना, म्हणजे माझ्या मनाला मी समजावलं पाहिजे, जसं घोड्याला समजावल्यानंतर पाणी, आपण म्हणतो वी कॅन टेक हॉर्स टू द वॉटर बट वी कॅनॉट मेक इट ड्रिंक. मनाचा जो घोडा आहे ना, त्या घोड्याला बुद्धीनं जर सांगितलं तर पटतं आणि निरनिराळी कामं ते मन बुद्धीच्या साह्यानं करतं. पुढे लक्षात ठेवा, क्षणात येते, रामतीर्थ झालं, क्षणात येते मनात माझ्या कृष्णमूर्ती होऊन. हे जदू कृष्णमूर्ती, ज्यांना जे कृष्णमूर्ती म्हणतात, अलीकडच्या काळातले ते नुसते बुद्धिवंत नव्हते, प्रतिभावंत नव्हते, तर ते मुक्त होते आणि त्यांना परमेश्वराचा अवतार मानायचे. ॲनी बेझंट वगैरेंनी थिओसॉफिकल सोसायटी काढलेली होती, तिथे त्यांनी सांगितलं परमेश्वराची कोणती लक्षणं तुमची आहेत ती या जदूमध्ये, जदू म्हणजे यदू कृष्णमूर्ती आणि यदू म्हणजे कृष्णच की, यदू कृष्णमूर्ती, जे कृष्णमूर्ती. तर बघा अनेक जण प्रभावित झाले होते, विशेषतः बुद्धिमंत ज्यांना इंटेलेक्च्युअल्स म्हणतात. जसे ते महाराजांकडे प्रभावित झाले तसेच ते स्वरूपानंदांकडे प्रभावित झाले. की काय झालं, स्वरूपानंदांचा काळ तर महाराजांच्या नंतरच आहे, काही वेळेस समकालीन आहेत पण जास्त नाहीत. विचार करा तुम्ही, बुद्धिमान लोक की ज्यांच्या बुद्धीबद्दल समाजात आदर आहे, ते सांगतात की हे यांच्याकडे गेल्यानंतर आपली बुद्धी शांत होते. किती विचार करतो मी, म्हणून ते कमी होतं विचारांचं जंजाळ. तर इथे जे कृष्णमूर्ती, त्यांचे कितीतरी उदाहरणं सांगता येण्यास रे. एक महाराजांच्या चरित्राचा प्रसंग आपण पाहिला होता. एक माणूस त्यांच्या ह्याला जातो प्रवचनाला आणि इंग्लिशमधून बोलायचे ते, आणि ते म्हणाले की देर इज नो नीड ऑफ गुरु. म्हणजे त्यांना सांगायचं होतं यू कॅन बी युअर ओन गुरु, इनसाइड गुरु लाईज इनसाइड. असं त्यांना गुरुची गरज नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांकडे आले आणि म्हणाले गुरुची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की आणि तुम्हाला पटलं का? पूर्ण पटलं म्हणाले, पूर्ण पटलं. द्या टाळी. टाळी काय, गुरुची गरज नाही म्हणतायत, द्या ना टाळी. गुरुची गरज नाही, त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला मनोमन पटलं, झाले नाहीत का तुमचे गुरु? त्यांनी सांगितलं आणि ते तुम्ही शिकलात, हे गुरु झाले. आज टीचर्स डेच्या निमित्ताने हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचं दुसरं एक वाक्य आहे, एक तरुण त्यांच्याबरोबर फिरायला जातो. संध्याकाळी ते फिरायला जायचे, त्यावेळेला एका माणसाला त्यांच्याबरोबर जायची परवानगी होते. आणि काय भाग्य, मला वाटतं लॉट्स टाकून ठरवत असतील, लॉटरी काढून कुणाचं नाव आलेलं आहे. तर तो तरुण तिथे जात होता आणि तरुण खरा तो सिन्सिअरली सांगत होता की तुमचं वाचून, तुमचं ऐकून, तुमच्याकडे पाहून, तुमची जीवन ह्याचं निरीक्षण करून मी इतक्या आनंदात असतो, मी इतक्या आनंदात असतो. काही अंतर ते चालले आणि नंतर थांबले आणि म्हणाले यंग मॅन व्हाय डोंट यू ड्रॉप मी. माझं 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 काय करतो, तुझं तुझं कर. तुमचं बघून मला असं वाटतं तू का नाही तसा वागत, हाय तुमचं वाचून तू का नाही तसं वाचन करत. माझं वाचन, माझं प्रवचन, माझं दर्शन, ड्रॉप मी, देन यू विल नो युअर सेल्फ. स्वतःचं आत्मज्ञान करायचं असेल तर सतत दुसऱ्याला कोट करून हे उपयोग नाही. विचार करा, असे त्यांचे विचार. आणि म्हणून यांनी काय सांगितले, क्षणात येते मनात माझ्या कृष्णमूर्ती होणं, जे आहे ते सुखे पहावे, साक्षीपणा अनुभवणं. साक्षी भाव त्यांचं तेच, विटनेस कॉन्शियसनेस, साक्षी भाव. बी अ विटनेस टू युअर ओन सेल्फ. माझ्या हाताकडे मी बघतो, बरोबर, त्याच्यावर बसलेल्या मॉस्किटो जाळाऱ्याकडे बघतो, तो चावतोय मला, मी त्याला उडवून लावेन, कारण हल्ली त्यातून निरनिराळे रोग येतात. पण उडवून लावताना तोही एक्सटर्नल टू मी, माय हँड इज ऑल्सो एक्सटर्नल टू मी. तो माझ्या देहाच्या बाहेर बसलेला आहे, तसा माझा देह, माझा हात जरी देहाचा भाग असला तरी माझा हात आहे, मी नाही आहे. ह्याचं ज्ञान तुम्ही घ्या, मी पर्यंत पोचा.
आणि शेवटी सांगतात, क्षणात येते मनात माझ्या अद्वैतात रमावे. अद्वैत, सगळीकडे तेच चैतन्य आहे, सगळीकडे तेच तत्व आहे, सगळीकडे तीच शक्ती आहे, तोच परमेश्वर, परमात्मा आणि आपण म्हणतो परब्रह्म आहे, सद्गुरू म्हणून. आणखीन काय करायचं? शांत बसावं असं मला कधी कधी वाटतं. आपल्यासाठी त्यांनी जो उपदेश केलेला आहे अवघड वाटेल, आणि हेच आहे ना, सुलभ आहे दुर्लभपणे, सोपे आहे कठीणपणे. हे समर्थांचे शब्द आहेत. अहो किती सोपं आहे, त्याच्यासारखं कठीण काही नाही आहे. सुलभ सगळ्यांना मिळतं, पण दुर्लभ मिळत नाही. म्हणजे काय आहे की नाम घ्या, लोकांना ते एवढं सोपं वाटतं की त्याला काही अर्थच नाही. प्राणायाम आहे काय, नाक बोटं दाबताय, हे असं जर हात पोचला तर जास्त चांगलं आहे. हे द्राविडी प्राणायाम म्हणतात. तेव्हा विचार करा तुम्ही, लोकांना अवघड काहीतरी करायला सांगितलं ना तर आवडतं. म्हणून आपण सरळ प्रदक्षिणा घालतो. शंकराची तशी नाही, अशी अशी. आरती ओवाळताना काही जण असे, अरे हरकत नाही. एकाने तर अशी 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 आरती, अरे म्हणलं उदबत्तीने ओवाळतोयस अगरबत्तीने तोपर्यंत ठीक आहे, हा देवाचा असेल तर काय होईल, वाद सुद्धा नाही. म्हणाले आमच्या संप्रदायात अशी आरती करतात. म्हटलं करा बाबा, नाही आपण म्हणतो ना त्याच्यासमोर मी हात ओवाळले, हे आहे धन्य बाबा तू. तसा प्रकार, असे संप्रदाय निर्माण होतात. आग्रह असतो फक्त शारीरिक कृतीचा, आणि ती सुद्धा बाहेरची कृती. आत मन, त्याच्या आत बुद्धी, त्याच्या आत चित्त, त्याच्या आत खरा मी, माय रिअल सेल्फ, जेन्युइन सेल्फ, ट्रू सेल्फ, शुद्ध मी, प्युअर सेल्फ, तिथपर्यंत पोचतच नाही आपण. आपण बाहेरच रमतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, हे आज प्रयोग करूया आपण रात्री झोपताना किंवा उद्या उठल्यानंतर. सोपं आहे. नाभी आपल्याला माहीत आहे, ही ओळ तर आपली पाठ आहे. आपण म्हणतो अक्कलकोटचे स्वामी समर्थ सुद्धा म्हणायचे, हे लक्षात ठेवा. नाभीपासून ब्रह्मरंध्रात, हे नाभी आहे आणि हे ब्रह्मरंध्र आहे. म्हणजे हा ट्रॅक कसा झाला, नाभी, छाती, कंठ, नंतर मग ओठ, नाक वगैरे, भ्रूमध्य, आणि असं करत मस्तकाचा वरचा बिंदू ब्रह्मरंध्र. नाभीपासून ब्रह्मरंध्रात. आता हे किती फुकट आहे लक्षात ठेवा. सोहम ध्वनी असे खेळत श्वास. महाराज सांगतात, परेपासून उठे श्वास, तो उभा कल्पवृक्ष. अरे तुमच्या दारात कशाला, तुमच्या आत कल्पवृक्ष आहे, त्याची अमृतफळ आहेत. रामाला वाहून टाका. म्हणजे कुठल्याही कृतीचं किंवा कर्माचं करते पण स्वतःकडे घेऊ नका. राम करता, मग तो यश, कीर्ती, प्रताप, आणि नाहीतर दुःख आणि पश्चात्ताप, याशिवाय काही होणार नाही. मी करता म्हणता, हे लक्षात घ्या. इथे काय सांगितले, नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत. खेळत म्हणजे क्रीडा करतोय, लीला आहे त्याची, त्याला काही करावं लागत नाही. म्हणूनच आपल्याला ते अवघड वाटतं. आपण नेहमी म्हणतो ना, डायमंड प्रेशस आहे, प्लॅटिनम त्याच्यापेक्षा प्रेशस आहे. हवा, डायमंड शिवाय जगणारी भारतात कोटी कोटी मंडळी आहे, बरोबर. प्लॅटिनम तर लोकांनी बघितलंही नसेल. हवा, ती जर 2 मिनिटं मला मिळाली नाही तर मी पाणी, मी काही दिवस आहे, अन्न आणखीन काही दिवस राहीन, कपड्याशिवाय राहणारी माणसं परत ठीक आहे, हवेशिवाय. कुठलाही तो कितीही श्रीमंत, सत्ताधारी, सामर्थ्यवान असू दे, आणि हा किती गरीब असू दे, दरिद्री असू दे, रंक असू दे, हवा पाहिजे प्रत्येकाला. हवा दिसत नाही, हवा जाणवत नाही, हवेला किंमत नाही आपल्या दृष्टीने. आता हवेचे पॉकेट्स, सिलेंडर्स वगैरे यायला लागलेले आहेत. अशा थिकली पॉप्युलेटेड आणि पॉल्युटेड, म्हणजे प्रचंड लोकसंख्या आहे आणि प्रचंड प्रदूषण आहे. त्या ठिकाणी लहान मुलांना शाळेच्या युनिफॉर्मचा भाग म्हणून एक प्लास्टिकचा सिलेंडर हलका, आणि त्याची नळी नाकात. हे टोकियो वगैरेला सुरू झालं. आपल्याकडे बेंगलोर वगैरे काही एरियामध्ये मध्यंतरी असा प्रयोग करावा का असा विचार शिक्षण तज्ज्ञ करत होते. कारण इतकं प्रदूषण झालेलं आहे. नदीवरचा फेस असा वाऱ्याबरोबर उडत रस्त्यावर येतो, आणि लोकांवर बर्फ पडलं की काय, हा फेस आहे. निरनिराळी जी रसायनं जातात, सांडपाणी जातं. किती डिटर्जंट वापरतो आपण. प्रत्येक तुम्ही टॉयलेटमध्ये जर गेलात तर देवघरात 33 कोटी देव असतील, पण 40 कोटी डिटर्जंट, निरनिराळ्या प्रकारचे क्लीनर्स, या सगळ्या गोष्टी भरलेली असते. ती एक देवालय आणि दुसरं शौचालय आहे. मस्त म्हणजे ते सगळं जातं कुठे हो, नदीत जातं, समुद्रात जातं. ते मासे वगैरे फार सगळं कसे बसे जगतात ते, पण फेस येतो आणि तो सगळा येतो. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून सांगतात, तेथे साक्षेपे चित्त देवनी. अरे हा सोहम ध्वनी खेळतोय तो अल्टिमेट आहे. मी तो परमेश्वर आहे, परमेश्वर मी आहे,
हे अंतिम ज्ञान आहे, ज्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणूया. ते आत खेळतंय हो आपल्या. आणखीन त्या परमेश्वराने किंवा त्या जगन्मातेनं काय करायचं. तेथे साक्षेपे देवनी चित्त राहावे निवांत घडी घडी. हे यांना राहावंच लागत होतं ना, पण किती निवांत, किती शांत त्यांचा चेहरा, प्रसन्न, एखाद्या नंदादीपासारखा. नंदादीपाच्या भोवती तुम्ही वारा लागणार नाही अशी व्यवस्था केली ना, तर तो शांतपणे ठेवतो आणि नंद म्हणजे आनंद पसरतो. आनंदाचा प्रकाश असतो नंदादीपाचा. हे लक्षात घ्या. घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक. करा ना तुम्ही, देहाचे सगळे चोचले पुरवा, पण लक्षात ठेवा हे बदलते आहेत, हे क्षणिक आहेत. मला मसालेदार आणि तेलकट खाण्याशिवाय दुसरं खाणं आवडत नाही. एक 10-20 वर्षात डॉक्टर म्हणतात विष आहे, तेलकट खाऊ नका, तुमचं बर्स्ट होतील, अल्सर झालेत आत त्या मसालेदार खाण्यामुळे. सगळ्यांचा प्रवास हा शेवटी अति झालं ना की माती होते, आणि माती होते म्हणजे मेल्यानंतर पुरतात किंवा जाळतात ते राख म्हणजेच माती आहे. अति तेथे माती, आणि आपण करून टाकलेली आहे. पुढे घडी घडी करावा विवेक देहादी प्रपंच माईक सत्य नित्य शाश्वत एक असे निशंक आत्मरूप. निस्संदेह निस्संशय हा अध्यात्मातला महत्त्वाचा शब्द आहे. डाऊट कशाला पाहिजे. मी सांगतो ना तुम्हाला अनुभव घेऊन, असे संत सांगतात आणि हेही सांगतात निशंक असे आत्मरूप आहे. हे बाकीचा सगळा जो फुलोरा आहे, पसारा आहे, ही विविधता आहे, ती प्रपंचात रंगत यावी म्हणून. मला जर संगत माझ्यासारख्या लोकांची असेल, काय बोरिंग होईल सांगा बरं. तुम्ही एक दिवस मुलांना सूट द्या, शनिवार युनिफॉर्म न घालता यायचं. आम्ही ऑब्झर्व केलं, त्यावेळेला असे कॅमेरे वगैरे नव्हते, नाही तर कॅमेऱ्यावर सुद्धा टिपलं असतं. फुलपाखरासारखी यायची हो प्रत्येका. त्यांना डिसेंट ड्रेस मात्र घालून या, अरे रंगीबेरंगी, इतका आनंद चेहऱ्यावर, आणि युनिफॉर्ममध्ये युनिफॉर्मिटी, सतत अटेन्शन. मनाचे अटेन्शन नाही, मन इकडे तिकडे भटकते नाही. असला तो युनिफॉर्मिटी नको. इथे काय सांगितले लक्षात ठेवा. आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निदिध्यास. शेवटच्या 4 ओळी वाचून आपण थांबणार आहोत, कारण आपण फक्त लक्ष द्यायला पाहिजे. शांतपणे बसूया ना आणि लक्ष देऊया काय की इथपासून इथपर्यंत सोहम ध्वनी खेळतोय. म्हणून परवा आपण जी उपासना बघितली होती की इथल्या सरोवरातला एक थेंब या अमृत कुंभात पडतो नाभीच्या, आणि अमृत कुंभातून निघालेला एक बबल असा वर जाऊन शांत अशी आपण म्हणतो तरंग स्पंदन निर्माण करतो. त्या अमृताचं तळ किंवा सरोवर त्याच्या पृष्ठभागावर. सुंदर उपासना आहे. हे तेच सांगतायत. सोहम नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम ध्वनी असे खेळत तिकडे लक्ष द्या. साक्षीत्वे राहुनी सुख दुःख असं करावा अभ्यास नित्यनेमे. रोज करा, प्रत्येक वेळेला नित्यनेमे सिद्ध स्मरण. तुमच्या सद्गुरूंचं स्मरण करा. करावे भावे सोहम ध्यान भक्तिपूर्ण, म्हणजे उगीच मेकॅनिकल करू नका, भाव असू दे त्याच्यात. चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करून असू द्यावे. अनुसंधान तिकडे लक्ष द्या. परत लक्ष गेलं, परत तिकडे लक्ष द्या. अरे काय सुंदर श्वास चालू आहे. धरिता सो सोडिता हम अखंड चाले सोहम सोहम अखंड लागली से ज्योती अंतरीचा माल ज्ञानदिवा अखंड तेवत ठेवा मालवू नको रे, हे सांगितले. आणि शेवटी नित्यनेमे चालता बोलता अनुसंधान प्रयत्ने करो न असो द्यावे चित्त प्रसन्न भगवंती निष्ठापूर्ण. तो संकटी सत्वर धावून. यांच्यावर केवढं संकट आहे. श्वास सुद्धा संकट आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तो संकटी सत्वर धावून देई संरक्षण निजभक्ता. शेवटी निजभक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी. उद्या इथून सुरुवात करणार आहोत. यांनी अनेक लोकांना, त्याच्यात खूप मोठे विद्वान होते, अनुग्रह दिला. अनुग्रह म्हणजे उपदेश केला. ते गुरु झाले नाहीत, पण लोक त्यांना गुरु सद्गुरू परात्पर गुरु मानायला लागले. अनुग्रह देण्याची त्यांची पद्धती म्हणजे शक्तिपात. माझी जी शक्ती आहे ती तुमच्यात संक्रमित करतो. मी शक्ती पुन्हा मिळवेन, कारण मी अखंड त्या अनंत अशा त्या आत्म्याशी परमात्म्याशी जोडलेलो असतो. मी कितीही शक्ती लोकांना वाटली ती आध्यात्मिक शक्ती आहे. शारीरिक शक्तीला मर्यादा आहेत, म्हणून ते थकायचे दमायचे. शेवटी म्हणतात निजभक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी जेथीच्या तेथे नेऊन निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या. आनंद आणि स्वरूपाचा जो आनंद आहे त्याचा जो एक मेळ आहे, जसा ऑर्केस्ट्रा असतो ना, एक सुंदर मेलडी असते ना, गोफ असतो ना, किंवा नैवेद्यात दूध आहे, साखर आहे, वेलची आहे, केशर आहे,
आणि हे सगळं इतकं ढवळलं गेलेलं आहे की सगळ्यांपेक्षा एक निराळीच चव त्या नैवेद्याला आहे. आणि नैवेद्य म्हणल्यानंतर आपल्याला पंचामृत वाटतं. 5ही प्राणांचं अमृत, त्याला पंचामृत म्हणतात. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. स्वामी स्वरूपानंदांचं उद्याचा शेवटचा विषय आहे की कसे त्यांनी लोकांना अनुग्रह दिले, कसे त्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. ज्ञानदेवांचं सगळं वाङ्मय, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 हे अलीकडच्या मराठीत आणलं आणि ते त्यांचं मोठं कार्य लक्षात ठेवा. आणि ते किती जीवनाच्या, शरीराच्या, आपण देहाच्या म्हणतो, किती आपल्या विरुद्ध संघर्षमय परिस्थितीत त्यांनी केलेलं आहे. स्ट्रगल आहे, स्ट्रगल टू ब्रीद. आणि काय सांगू, शांत. ओम रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र आपण काही वेळा म्हणूया माझ्यानंतर. ओम रामकृष्ण हरी, 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 ओम रामकृष्ण हरी. शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे सद्गुरुनाथ, ज्ञानदेव, सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद आणि विठ्ठल रखुमाई पावसला यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या पुढे वर जरा विठ्ठल रखुमाईंच्या सुंदर मूर्ती आहेत, जशा त्या ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या समोर सुद्धा आहेत. शांत. आनंद. महाराज महाराज महाराज.